रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 38 आपण बघत आहात. या 38व्या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत त्या सौ अरुणा सदाशिव पवार आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिवणी हे त्यांचं गाव आहे. काल कुळजाई येथील अखंड हरिनाम सत्यामध्ये त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. खरं तर त्या कुळजाईच्या कन्याच आहेत. दिनकर नाना शिंदे यांच्या त्या कन्या आहेत आणि माहेरी त्यांचं काल प्रवचनाचा पहिलाच कार्यक्रम झालेला आहे. खरं तर त्यांचा गृहिणी ते प्रवचनकार आणि कीर्तनकार असा हा जीवन प्रवास झालेला आहे. कसा त्याने हा प्रवास केला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मग तेव्हा एक चौघातीत आल्याने मुक्ताबाई म्हटली, अरे दादा एवढी लोक इथं येतात मग त्यांना हे केलं नाही. मग ती म्हटली, दादा मी ह्यांना उठवू का? मग ती मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिला अनुग्रह करतात की उठव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एक सांगा ताई, खरं तर तुम्ही ताई आणि महाराज असा दुहेरी संगम आहे. पण आज आपण ताईच्या नात्यातूनच आज संवाद तुमच्याशी साधणार आहोत. माहेर हे तुमचं कुळजाई आहे आणि काल अखंड हरिनाम सप्त्यामध्ये कुळजाईच्या तुमचा प्रवचनाचा कार्यक्रम झालेला आहे. खरं तर ज्या मायभूमीत तुम्ही लहानाचं मोठं झाला त्या भूमीतील सर्वांना तुमचा प्रवचनाचा कार्यक्रम ऐकावयास मिळालेला आहे. काय तुमच्या मनात पहिली भावना आली त्या व्यासपीठावर माऊलींच्या बसल्यानंतर? माऊलींच्या व्यासपीठावर बसल्यावर माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. वडिलांसाठी जी वडिलांनी उमेद बघितली होती की बाबा माझी 5 मुलं आहे, त्यात एकतरी माझं बाळ व्हावं, प्रवचनकार कीर्तनकार. पण त्यांच्या डोळ्यात देखत काही ते होत आलं नाही. पण आता हे माझ्या जीवनात भरपूर म्हणजे आनंद माझ्या गगनात मावना एवढा मला माझ्या माहेरी सप्त्यात मला हे व्यासपीठ मिळणं ही माझं मी भाग्याचंच समजते. आणि वडिलांची खूप इच्छा होती. त्यांनी हा मान तालुक्यात म्हणजे बरेच गावात मी परमार्थ केला. पेटी वादक होतं ते, भजन कीर्तन सगळ्यांना म्हणजे शिकवलं त्यांनी. गावोगावी सगळा परमार्थ त्यांनी शिकवला. बरीच म्हणजे त्यांचे शिष्य आहेत प्रत्येक जण. आता काल मी त्यांची मुलगी म्हणून व्यासपीठावर बसली, पण त्यांनी प्रत्येकाला वाटलं की अण्णांची उमेद म्हणजे जी होती ती तू अण्णांचं नाव राखलं. वडिलांना अण्णा म्हणत होते. हा, म्हणजे मी दिनकर अण्णा शिंदे यांची लेक, पण त्यांना अण्णा म्हणूनच ओळखलं जातं गावात. आणि त्यांची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली. म्हणजे वैकुंठ धामात जरी ती असलं तर आज त्यांच्या बाळासाठी हे आनंद अश्रू वाहणारच. धन्यवाद ताई. दुसरा प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? म्हणजे माझं शिक्षण 9वी पास झालेलं आहे. पास झालेलं आहे. हा, आता गृहिणीच तुम्ही असणार. हो. बरं, आता एक सांगा की खरं तर गृहिणी ते तुमचं कीर्तनकारापर्यंत प्रवास आहे. पण तुमच्या मनात केव्हा आलं की आपण आता माळ घातली पाहिजे, किंवा केव्हा तुम्ही माळ घातली? मला प्रसंग आहे तो. मला म्हणजे घालायची होती माळ 10-15 वर्षापूर्वी, पण मालकांचा ही नसल्यामुळे मी घालू शकली नव्हती परवानगी. नंतर ही मला गुरु आज्ञेनेच मिळालं. ज्या दिवशी आळंदीचं प्रस्तावना होतं त्या दिवशी दृष्टांत मला दिला देवानं. माऊलींनीच माळ घेऊन उभे राहिले. तेव्हा मी माझ्या मालकांना म्हणलं, आता नाही मी तुमचं ऐकणार, मला आता घालायची. मग मला माझं बिनमाळाचं आमच्या गावात शिवणी गावात प्रवचन झालं. तेव्हा व्यासपीठात मला सप्त्यात प्रवचन केलं. तेव्हा सुद्धा गावात माझं सून म्हणून अभिनंदन केलं, एवढं छान केलं बिनमाळाचं. मग तेव्हा माझ्या पतीत बदल झाला की बाबा मी तिला एवढं म्हणजे नको घालू म्हणून. आणि मी त्यांना नंतर म्हणलं, व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा बसेल तेव्हा माळ घालूनच बसणार. मग हा तुमचा अधिकार, मला घालायचं का नाही तर मी व्यासपीठावर बसणार नाही. नंतर त्यांना विठ्ठलाचीच काहीतरी कृपा झाली असेल, त्यांनी मला परवानगी दिली माळ घालायला. आणि माझ्या जीवनाचं खरंच माळ घातल्यापासून पंढरपूर झालं. म्हणजे जी माझ्या इच्छा आहे ती मी पूर्ण करू शकते. ज्या माझ्या वडिलांसाठी मला आहे. म्हणजे आता माझी 40 वर्ष झाली, पण 40 वर्षातनं मी त्यांच्यासाठी उभी राहणार आहे की त्यांची उमेद आहे म्हणून मला हे करायचं. वडिलांची प्रेरणा आणि वडिलांचा आशीर्वाद आहे
आणि खरं तर काल वडील असते तर आनंदास राहिले असते. गगनात मायला नसतं. कसं असतं, जगाने थाप मारणं आणि स्वतःच्या बापाने शब्बासकी देणं, हे म्हणजे हेच आहे ना, शेवटी बाप तो बापच असतो ना. बरोबर आहे. ताई, दुसरा प्रसंग आहे की तुम्ही म्हणजे एक सहज म्हणजे आता तुमच्या पतीने विरोध केला होता, पण अशी काहीतरी खाजगी चर्चा झाली असं नाही बाबा का माळ घालून, काय म्हणजे नक्की काय कारण असावं? त्यांना वाटत होतं म्हणजे मुलं लहान आहेत, अजून आपली मुलं ही झाली नाहीत म्हणून त्यांनी परवानगी दिली नव्हती. नंतर माळ घातली तर सगळ्याच गोष्टी म्हणजे हे बंधन होत्या, येतात. बंधन येतं. मग पोर आता माझा मुलगा जॉबला लागला, मुली सुद्धा ही करतात. मग आता त्यांना वाटलं की आता घातली तरी आणि चालतंय वारकरी ते. संप्रदायात गेलं तरी चालतंय. आणि जो म्हणजे आजकाल महिलेला पतीचा सपोर्ट असल्याशिवाय महिला करू शकत नाही. मेन म्हणजे पतीचाच सपोर्ट लागतो ना. बरोबर आहे. आणि माझ्या मालकांचा मला फुल माझ्यापेक्षा म्हणजे त्यांना आनंद आहे. त्याच्यामुळे ठीक. दुसऱ्यांदा माऊलीनेच त्यांचा विरोध मावळला. हा, आणि विठ्ठलाची त्यांच्यावर काहीतरी कृपा झाल्या असावी आणि त्यांनी म्हणजे हे केलं. आणि माझ्यापेक्षा त्यांना उत्साह आहे की आता मला ते म्हणतात तू आळंदीत जाऊन सुद्धा कीर्तनाचं म्हणजे करू शकते क्लास, पण मला ते नाही करायचं. मला तुमचं म्हणजे पोरोबाळ तुमचा कुटुंब ही सांभाळत हे करायचे. प्रवचन मला आता कीर्तन म्हणजे करत राहायचं. आळंदीला जाऊन की तू वर्षभर जा आणि तिथं शिक. मला हा परपंच करत करतच हा परमार्थ करायचा आहे, परमार्थ आणि कीर्तन प्रवासाचा प्रवास सुरू ठेवायचा. सुरू ठेवायचा आहे. ताई, एक सांगा, खरं तर पहिलं ज्यावेळी तुमचं प्रवचन झालं, खरं तर तुम्ही सांगितलं की माळ न घालता झालं, पण जे काही नशिबातला भाग असतो किंवा योगायोग असतो म्हणतो त्याला म्हणतात, म्हणजे माळ न घालता सुद्धा तुम्हाला संधी मिळाली. कदाचित विठू माऊलीला किंवा विठुरायाला वाटत असेल की कधी ना कधीतरी बदल होणार आहे आणि पहिलं तुम्ही प्रवचन सांगितलं. पण पहिलं प्रवचन सांगितल्यानंतर आपण बघतो म्हणजे एकदम म्हणजे व्यासपीठ म्हणजे व्यासपीठावर जरी बसले हा. तरी बोलायला सुचत नाही, आठवत नाही, बऱ्याच गोष्टी घडतात अशा. आणि मग असं काही तुमच्या बाबतीत घडलं का ते? हा, पहिल्यांदा मी व्यासपीठावर बसले तेव्हा माझ्याकडे म्हणजे अभ्यास काही म्हणजे एवढा नव्हता, पण उमेद होती माझ्या म्हणजे हृदयात वडिलांचंच ध्येय होतं की मला वडिलांसाठी उतरायचे. ज्या माऊलींनी सगळ्या ज्ञानाचं ज्ञानदान सगळ्या खेड्यातनं हे केलंय, पण त्यांचं एक की बाबा आम्ही 5 जण बनी भावंड आहे, त्यात कोणीतरी मी ते ते चालवावं. मागं चालवावं. काल एवढा माझ्या गावातनं ही आता मला शेवटी माझं हृदय भरून आलं की त्यांची मुलगी म्हणून तू राखलंस म्हणून. बरोबर मग आहे. आता त्यांच्या उमेदीसाठी मला हे करायचंय. आणि मी पहिल्यांदा बसले तेव्हा मला वाटलं नव्हतं की बाबा माझं पूर्ण शरीर म्हणजे हात पाय सगळं पूर्ण हालत होतं. रामकृष्ण हरी जेव्हा चालू झालं पूर्ण, पण जसं मी स्वामी समर्थांचं नाव घेऊन हे केलं, माऊली. माझं माऊलींचं चालू केलं प्रवचन, नंतर मला खालनं फोर्स केला की वेळ संपलेली आहे, तुम्ही आता एवढं पुंडलिक पण लक्ष म्हणजे मला वेळेचं सुद्धा म्हणजे भान भान राहिलं ना. मी आणि नंतर सुरुवातीचं- व्यासपीठावर मी खाली उतरल्यावर माणसं म्हणली तू आता वर व्यासपीठावर बसून जी बोलली ती आता ते काय माझ्या आठवणीत नाही. म्हणजे ती गादीची ताकद असावी, माझ्या वडिलांचंच काहीतरी असेल प्रारब्ध माझ्या मागं. आणि सगळं घडत गेलं. आणि सगळं जण स्वामी कृपेने मी आज खरंच माझ्या सगळ्यात म्हणजे माझ्या स्वामी कृपाच झालेली आहे. मी स्वामींचं एवढं करते, मला सगळं म्हणजे श्रेय सगळं माझं स्वामी समर्थांनाच जाते. ताई, पुढचा प्रश्न आहे की पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं, म्हणजे मला कसा माळ प्रसंग होता? म्हणजे मी ज्या दिवशी आळंदीच्या दिंडीचं प्रस्तावना नव्हतं माऊलींच्या, तेव्हा मला दृष्टांत दिला माऊलींनी. माळ घेऊनच ते उभं राहिलं. मग ह्यांना मी मालकांना म्हणलं मला आता माळ घालायची आहे. मग त्यांनी मला परवानगी दिली. ज्या दिवशी मी माळ घातली 11व्या दिवशी माझ्या गुरूंनी मला उभं केलं. म्हणतात ना बघा, म्हणून जानते गुरु भजे तेने कृतक्राय होजे शाखा पल्लव संते. म्हणजे जीवनात गुरु केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही. मग जीवनाला ह्या गुरुच केला पाहिजे ना. गुरु केल्याशिवाय जीवन हीच नाही, नाहीतर गुरासारखं जीवन आहे गुरु नसला तर. जीवनाला आपल्या हे करायचं असेल तर गुरुच मेन पाहिजे. गुरु केल्याशिवाय जीवनाचा उद्धारच होत नाही. गुरासारखं मग तुम्ही. हो, मग जीवन गुरासारखंच आहे ना. बरोबर आहे. त्यामुळं माझ्या गुरूंची बी माझ्यावर खूप कृपा आहे. मला पहिल्यापासून ते गुरु म्हणायचे, आम्हाला शिकवाय येत होतं हरिपाठ, ते मला पहिल्यापासून म्हणायचे मी काय तर तुझ्यात ती उमेद बघितली आहे, मी तुला कीर्तनकार बनवणार. त्यांची बी म्हणजे गुरूंची
आशा होती की मी जी तुझ्यात बघितले गायनाचं ही मग आता हरिपाठ आम्ही 10-12 जणी महिला करतो. माझं टेज बेरिंग, माझे बोलणं, माझा आवाज जेव्हा ते मला सारखं म्हणायचं की मी तुला कीर्तन कर, तर मी हसायची. मी म्हणायची मला परवानगी नाही व्यासपीठावर नारदाच्या गादीवर माळाशिवाय बसता येणार नाही, पण मला बिनमाळाचं विठ्ठलाने माझ्यावर कृपा केल्यामुळे मला सत्यात मिळालं व्यासपीठ. आणि हे खरंच विठ्ठलाच्या कृपेशिवाय मला भेटलं नाही. आणि तिथनं माझ्या जीवनाचं म्हणजे हे झालं. आता माझ्या गावात माझी 4 पारायण म्हणजे ही झाली, प्रवचने झाली. कीर्तन 3 मी मठात केली. स्वामी समर्थांच्या मठात माझी 3 कीर्तनं झाली. आणि आता मी श्रावण महिन्यात माझ्या गावात मी कीर्तनासाठी उतरणार आहे. म्हणजे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे की बाबा ही बरोबर आमची आहे की सून. आपल्या सुनेचं पण ऐकलं पाहिजे ना. हा म्हणजे आपण बाहेरचे कीर्तन करायचं ऐकतोय तसं आपल्या सुनेचं म्हणजे गावाला सुद्धा वाटतंय की तू पुढल्या वर्षी उतरावं. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही हा. नक्की सांगणार. ह्यातला मी थोडा म्हणजे अभ्यास करून आता म्हणजे कसं मठात केलं तेव्हा एवढा काय मला नव्हता म्हणजे थोडा, पण आता फुल तयारीने आपल्याला उतरायचं म्हणजे ह्यातला जरा अभ्यास करूनच आपण उतरणार. म्हणून मी जरा वेळ घेतलेला आहे की बाबा आता ह्यातला सांगा, अभ्यास करूनच. खरं तर ताई पुढचा प्रश्न आहेच की मी अनेक कीर्तन करायला विचारलं की कीर्तन प्रवचन म्हटलं का वेळ अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही कसं वेळ काढणार? म्हणजे एक कुटुंब आहे, शेतीतली काम आहेत, गृहिणीची जबाबदारी, ही सर्व जबाबदारी पार कसा वेळ तुम्ही अभ्यासाला देणार? नियोजन मी शेतात जरी असले ना तर शेतात जरी काम करत असलं तर माझं ते नमन चालू असतं, कारण आपल्याला वेळ नाही असंही. पण तरी मी संध्याकाळी स्वयंपाक झाला ना तर 1 तासभर तरी मी माझं ते करतेच, अभ्यास. कारण मुलं इथं नाहीत. आमच्या दोघांचं आवरलं की मी सगळं काम झालं की मी संध्याकाळचे 1 तासभर लय नाही, कारण दिवसभर शेतातली कामं असतात. आणि बुधवारी आठवड्यातून 2दा ते आमचे गुरु येतात, बुधवार आणि एकादशीला. मग तेव्हा ते 2 दिवस आमचे पूर्ण म्हणजे माझी शेतातली काही कामं बिमं नसतात. एका दिवशी आणि काम करत तुम्ही आता इथून पुढे हा वेळ आता तर देतच आहात, म्हणजे त्या वेळेस तुम्ही वेळेचं नियोजन करून अभ्यास हा म्हणजे करत रोजचा मी तासभर भविष्यात अजून करते. तुमच्या त्या पद्धतीने वाढवण्याचा विषय. आता एक पुढचा प्रश्न असा आहे की कीर्तनकार म्हटलं का लोकांना लगेच गायक आवाज कसा आहे ते लक्ष देतात. सूर कसा तुम्ही जुळवता, म्हणजे कसा म्हणजे माझं वडीलच गायनाचार होते, त्यामुळे माझ्या कंठात बी आता मी त्यांचीच मुलगी. आता आम्ही 12 जणी महिला आहे, तर मला ती हरिपाठात सुद्धा चरण वगैरे म्हणताना मला महाराज म्हणजे आमचे गुरु मलाच म्हणायला होतात, कारण तुझा आवाज छान आहे. आता आमच्या गावात भजन ही असले तर भजनात सुद्धा तुझा आवाज छान आहे. मला आता औंधमध्ये आमच्या गावातला ग्रुप आला होता, तेव्हा ह्यांना कॉल केला होता की तुमच्या मालकींचा आवाज छान आहे, त्यांना पाठवून द्या. पण कसं भजनातून पण तुमचा सराव चांगला झालेला आहे. मग पण मला नाही ते म्हणजे आपल्याला सगळं आणि भजन जमत नाही. त्यामुळे पण तरी मी कीर्तन आता करायचे म्हणजे कीर्तनाला 7 गायनाची असते, त्यामुळे मी भजनात जरा आता इंटरेस्ट घेते, कारण कीर्तनाला उतरायचे ना. बरोबर. त्यामुळे भजनाची बी म्हणजे पेक्षा जास्त सूर चांगला कसा आहे तिकडे लक्ष. मग 1 दिवस आठवड्यातला आम्ही भजनासाठी घालवतो. म्हणजे पीटी मास्तर आहेत आमचे धीरज, त्यांच्यापाशी मी जातेच रोज संध्याकाळी 1 अर्धा तास जाते. एखादी गवळण, एखादी अभंग आम्ही मी तर करतेच, कारण मला कीर्तनासाठी हे करायचे. आता समजा आपण जर कीर्तनाचं ही झालो तर एखाद्या वेळी दुसऱ्या जर कीर्तन करायचं हे असेल तर आपल्याला स्वतः पंचपदी करता यावी. पंचपदी करायची म्हणजे गायन आपलं चांगलं पाहिजे ना. बरोबर आहे. गायनाशिवाय कीर्तन उठत नाही. बरोबर आहे. आणि कीर्तनाला गायनाचीच साथ पाहिजे, त्याशिवाय कीर्तन नाही. आणि स्वतःकडे जर गायन चांगलं आणि मेन म्हणजे कसं फुल तयारीने आपण उतरायचं तर हा बी अभ्यास केला पाहिजे ना. धन्यवाद ताई. खरं तर आता तुम्ही माणदेशी कन्या आहात. मी नेहमीच लोकांना सांगत असतो, म्हणजे माझी माणदेशी कन्या प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे कुठलंही क्षेत्र घेतलं माझी माणदेशी कन्या तुम्हाला नक्कीच तिथं दिसत आहे. खरं तर जे क्षेत्र राहिलं होतं ते आध्यात्मिक राहिलं होतं प्रवचन कीर्तन करामध्ये. त्याही कीर्तन क्षेत्रात प्रवचन क्षेत्रात आज माणदेशी कन्या आलेल्या आहेत. म्हणजे काही महिला कन्याचा आपण मुलाखती घेतलेला किंवा आज पण माणदेशी कन्या म्हणून आज मी तुमचा सुसंवाद साधलेला आहे. पण जे माणदेशी कन्या आहेत त्या माणदेशी कन्यांना तुम्ही काय सांगणार? आपल्या मानचेस्तील किंवा तुमचा कडेगाव तालुका माणदेशातच येतो, ह्यांना काय तुम्ही सांगता? तुमच्या क्षेत्रातला अनुभव किंवा ह्या क्षेत्राकडे काय सांगता तुम्ही? आता गावाचा आपला विकास जर करायचा असला, आता सप्ते आमच्या गावात जवळजवळ 4 सप्ते भरतात. मग आमच्या गावातच
आळंदीतून शिकून आलेले आमचे महाराष्ट्रात आता त्या प्रमोद महाराजांची कीर्तन होतात. त्या महाराजांनी आमच्या असं केलंय, आता गावातली बऱ्यापैकी 1, 2, 4 तर प्रवचन गावातलीच आहे तयार केलेले. आणि महिला म्हणलं तर मीच उतरलेले, प्रवचन करते, कीर्तन बी हे करते. म्हणजे मला आमच्या गावात जवळजवळ 2 कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकार 4 आहेत. म्हणजे आमच्या गावात असा नियम आहे की बाहेर नाही जे आपण बोलवतोय, गावात तयार झाली पाहिजे. बरोबर. गावात तयार झाली तर गावचा विकास होणार आहे. तुम्ही आता बाहेरचे जे कीर्तनकार बोलवताय, मग ते तासभर येऊन सांगतात, पण त्यांच्या फी 60,000, 1,00,000 जे काय अशा असेल. फी आहेत. मग त्याला तुम्ही अशा फी जर दिल्या तर सप्ताह तुमचा मागच बंद पडणार ना. बरोबर. वर्षाचा सप्ताह तुमचा निघणार नाही. एवढी जर मोठे मोठे कीर्तनकार, मग असे ते काय सांगतात कीर्तनकार. मग आपल्याच गावातला आपण तयार केला पाहिजे आणि आपल्या हे केलं पाहिजे. आमच्या गावात म्हणजे प्रमोद महाराज हे आळंदीतून शिकून आलेले, हे आमच्या गावचं वैभवच आहे. आणि कडेगाव तालुक्यातले भाऊ महाराज म्हणून ते तर असे आहेत की त्यांनी पूर्ण कडेगाव तालुका परमार्थ प्रत्येक गावात कीर्तनकार क्लासेस चालू आहेत. लहान लहान मुलं सुद्धा त्यांच्याकडे आहेत. एवढं म्हणजे त्यांचं हे आहे. आणि मी गायडन्स बी त्यांचा घेते. आमच्या गावातले 2 कीर्तनकार आणि कडेगावचे भाऊ महाराज यांचाच मला गायडन्स आहे. ताई, तुम्ही जेव्हा तुमच्या गावात उतरणार आहे कीर्तनात, तेव्हा भाऊ महाराज, आमचे प्रमोद महाराज, दत्त महाराज, आम्ही तुमच्या साथीला असणार आहे. जी तुमच्या वडिलांची उमेद आहे ना, त्याच्याबरोबर आम्ही ज्या दिवशी तुम्ही मुलगी म्हणून तिथं उभं राहणार, तेव्हा आम्ही साथीला असणार आहे. म्हणजे मला एवढ्या 4 कीर्तनकाराचा सपोर्ट आहे की बाबा तू तयार झालीच पाहिजे. त्यामुळं मान्यशी कन्याने असं सांगायचं वाटतं की आपल्या पण म्हणजे सगळ्या क्षेत्रातून आहात, तसंच वारकरी संप्रदायात सुद्धा आपले स्वतःच्या जर मुली असले किंवा कीर्तनकार असले तर एक वेगळाच म्हणजे एक आनंद असतो म्हणण्यापेक्षा आपल्याच लोकांचं ऐकायला मिळणार ना, जे भविष्यात आपल्याच मान्यशी कन्याने पण तयार व्हावे. हे क्षेत्र सुद्धा तसं चॅलेंजिंग आहेच. धन्यवाद. खरं तर आपल्या आताच ताईने सांगितलेलं आहे की खरं तर मी पुन्हा एकदा म्हणजे मान्यशी कन्याने सांगतोय किंवा मानसी कन्याने सांगतोय की वेगवेगळ्या क्षेत्रात जरी कार्यरत असला तरी पवार ताईंच्या सारखं आपणही या क्षेत्रात उतरावं आणि या क्षेत्रात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इतकंच आपल्याला या क्षेत्रात सुद्धा चांगलं काम करता येतं, प्रबोधनाचं काम करता येईल. ताई, मी मंदेश भूषणशी नाचू कीर्तनाच्या रंगी या भागामध्ये बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि तुमचा जो वारकरी संप्रदायातील भविष्यातला प्रवास आहे, या प्रवासास मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण. मी एवढा योगी, मी एवढा श्रेष्ठ असा अहंकार होता. आणि जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या गावात आळंदीची पण 4 लोक आले, मग ते सांगणारा 6 महिने समाधी टाकायचे आणि 6 महिन्याची समाधीस्त बाहेर येत नव्हते. मग 6 महिने गावातली जी एक मरण पावली की ती तशी जोपर्यंत